या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी माननीय श्री रमेश चेन्नीथलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रांताध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे, आमदार विश्वजित कदम, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय शिवाजीनगर येथे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेसचा संघटनाविषयी अहवाल सादर केला। यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले की संघटना बळकट केल्याशिवाय निवडणुकीत विजय मिळवता येत नाही, त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करा। आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांना कामाला लागल्याविषयी त्यांनी सांगितलं। सुशीलकुमार शिंदे देखील मार्गदर्शन करताना म्हणाले की गेली 10 वर्ष काँग्रेसची सत्ता जाऊन जाती धर्मावर राजकारण करणारे सत्तेवर आलेत, त्यामुळे सगळं बिघडून गेलंय। सक्षम नेतृत्व असलेले रमेश चेन्नीथला महाराष्ट्राचे नूतन प्रभारी ते झालेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत होईल। तसेच नानाभाऊ पटोले रात्रंदिवस काम करतायत, एक सेवक म्हणून आपण त्यांना साथ देणार आहोत असं देखील ते म्हणाले। यावेळी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। आज जवळजवळ 10 वर्षामध्ये या देशामध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन जातीच्या धर्माच्या नावावर चालणारं राज झालं आणि त्यामुळे सगळं बिघडून टाकलं। आज चेन्नीथलाजी इथं आपला सगळा पक्षाच्या निवडणुकीचा आढावा घ्यायला आलेला आहे आणि त्या आढाव्याकरता ब्लॉक काँग्रेस कमिटी पर्यंत त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मार्गदर्शन केलेलं आहे। चेन्नीथलाजी हे देशामधले एक अतिशय विचारवंत नेते आहे। केरळमध्ये त्यांनी राज्य आणलं, कठीण परिस्थितीमध्ये राज्य आणलं आणि मी तर करुणाकरनच्या पासून मी पाहतोय, त्याच्याही अगोदरच्या पासून चेन्नीथला फायटर आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।